लाडक्या बहिणींनो, आज एक महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहे। जर तुमचा लाडकी बहीण योजनेचा फॉर्म रिजेक्ट झाला असेल किंवा पेंडिंग दाखवत असेल तर ही अपडेट फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे। आज मी तुम्हाला एक अशी ट्रिक सांगणार आहे ज्याने तुमचा रिजेक्ट झालेला फॉर्म लगेच अप्रूव्ह होईल आणि तुमच्या खात्यात पैसे जमा होतील। मित्रांनो, मला खूप महिला टेन्शनमध्ये आहेत, म्हणजे मित्रांनो मला कमेंट्समध्ये येत आहेत की महिला सांगतात की आम्ही टेन्शनमध्ये आहे, पैसे आले नाहीत। तर अशा खूप महिला ज्या आहेत ते टेन्शनमध्ये आहेत की त्यांचे पैसे येणार की नाही आणि आले तर किती येणार। तर बहिणींनो टेन्शन बिलकुल घेऊ नका। जर तुमचा फॉर्म आता अप्रूव्ह झाला तर तुम्हाला मागचे सगळे हप्ते मिळून एकत्र मोठी रक्कम म्हणजे 3,000 ते 4,500 रुपये एवढी रुपयांपर्यंत मिळू शकतात। म्हणजे 3,000 ते 4,500 रुपयांपर्यंत पैसे मिळू शकतात। तर हे पैसे कधी येणार तर फॉर्म अप्रूव्ह झाल्यावर पुढच्या डीबीटी सायकलमध्ये म्हणजेच येत्या 10 ते 15 दिवसात हे पैसे तुमच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात डायरेक्ट जमा होतील। पण फॉर्म रिजेक्ट का झाला हे पहिला समजून घ्या। ज्या महिलांनी आधार कार्ड किंवा रेशन कार्डचे फोटो ब्लर म्हणजे अस्पष्ट टाकले आहेत त्यांचे फॉर्म रिजेक्ट झाले आहेत। त्यांना तुम्हाला आता तुम्हाला नारी शक्ती दूत ॲपमध्ये किंवा पोर्टलवर जाऊन एडिटचा ऑप्शन निवडायचा आहे। तिथे लगेच क्लिअर फोटो अपलोड करा आणि दुसरी चूक म्हणजे बँक अकाउंट डिटेल्स तिथे चुकीचा IAFSC कोड टाकला असेल तर पैसे येणार नाहीत। त्यामुळे एडिटमध्ये जाऊन सगळी माहिती डबल चेक करा। एकदा फॉर्म अप्रूव्ह झाला की पैसे येणार म्हणजे येणारच। त्यामुळे उद्यापर्यंत वाट न बघता आजच फॉर्म एडिट करा आणि सरकारच्या या योजनेचा पूर्णपणे लाभ घ्या। लाडक्या बहिणींनो, तुमचे काय प्रश्न असेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा। तुमच्या प्रश्नाचे उत्तर मी नक्की देईल। आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।